हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सध्या गणपतीचा सण झाला की लगेच एकामागे एक सणांची रांगच लागते बघा, आणि मग लगेच चालू होतो तो पितृपक्ष। तर गणपती झाले आणि मी काही दिवसांसाठी माझ्या माहेरी निघाले होते सुट्टीला। तर इव्हिनिंगचं हे वातावरण आणि सोबत पावसाचं हे वातावरण आहे ना, खूप छान वाटत होतं निसर्ग बघायला। आणि तिथे गेल्यानंतर मग काही वेळ जेवण वगैरे करण्यात गेलं, गाडीची पूजा वगैरे केली, भेडे वगैरे नेले होते आम्ही जाताना, आणि मग ते रिटर्न आले आणि मी तिथेच राहिले होते मुक्कामी। तर दुसऱ्याच दिवशी लगेच पित्र होती आमची, आणि मग पितृपक्ष तर चालू झाला की म्हणजे त्याच्यानंतर नवरात्र आणि लगेचच दिवाळी येते बघा। तर पितृपक्षामध्ये बघा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे करतो, आणि हा स्वयंपाक करायचा होता, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी जरासं लवकरच उठलो होतो। आणि माहेरी आल्यामुळे जरासं निवांतच वातावरण होतं, आणि गावाकडचं हे शांत सकाळचं प्रसन्न वातावरण खूप छान वाटत होतं। माझ्या घरापुढेच, माहेरच्या घरापुढे म्हणजे की मोठं मंदिर आहे विठ्ठलाचं, आणि खूप सुंदर वाटत होतं सकाळी सकाळी प्रसन्न। तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा सुंदर असा सकाळचा व्ह्यू शेअर करावं। आणि त्याच्यानंतर मग नाश्ता केला, आणि मग आम्ही लगेच पुरणपोळीच्या स्वयंपाकाला लागलो होतो। तर पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये बघा आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे जे तळणं वगैरे असो अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात। तर पापड, कुरडई वगैरे तळलं होतं, सांडगे वगैरे तळले होते, आणि मम्मीने ना उन्हाळ्यामध्ये ना हा बॉबीचा प्रकार केला होता, तो सुद्धा तळला होता। तर याला आमच्याकडे बॉबी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। बाकीच्या ज्या गोष्टी असतात भाज्या वगैरे त्या सुद्धा झाल्या करून, आणि मग त्याच्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक राहिलेला जो असतो पोळी वगैरे ते सुद्धा बनवायचं होतं। पण त्या अगोदर ना कांदा भजी वगैरे करायला घेतली होती, आणि मम्मीच्या हातचे कांदा भजी ना यांना तर खूप आवडतात। तर खूप छान प्रकारे म्हणजे हिरव्या मिरचीची कांदा भजी केली होती, म्हणजे जास्त तेलकट नाही, पण छान अशी मऊ हॉटेलसारखी कांदा भजी होतात। तर खूप सुंदर अशी कांदा भजी केली होती। त्याच्यानंतर मग कुरडे वगैरे हे सगळं तळायचंच होतं। आणि पितृपक्षामध्ये आपण जे ताट तयार करतो त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या भाज्या, जे तळण असो ते, आणि आज आमच्या आजी आजोबांची पित्र असल्यामुळे ना बराचसा स्वयंपाक आम्ही केला होता, कारण की ते जे काका असतात पितृपक्षामध्ये आपण जेवायला बोलवतो त्यांच्यासाठी, आणि सोबत घरातले सगळे मेंबर्स जेवणासाठी असतात, त्यांच्यासाठीचा सगळा स्वयंपाक आज आम्ही बनवणार होतो। तर मस्तपैकी कांदा भजीचं जे पीठ असतं मम्मीने कालवलं होतं, त्याच्यामध्ये तिने बेसन पीठ, मीठ आणि हिरवी मिरचीचं वाटण जे असतं ते, लसूण आणि ओवा आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकला होता, उभा चिरलेला कांदा सोबत। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि सुंदर अशा कांदा भजी तळून घेतली। खूप छान लागतात तिच्या हातची कांदा भजी, मला सुद्धा खूप आवडतात आणि त्यांना सुद्धा आवडतात। कांदा भजी तळून झाली की त्याच्यानंतर मग बाकीचं जे छोट्या छोट्या गोष्टी असतात खूप करण्यासारख्या, कढी, वरण वगैरे अशा गोष्टी सुद्धा करून घेतल्या, आणि त्याच्यासोबत आम्ही गप्पा मारत मारत हा स्वयंपाक म्हणजे चालूच होता। तर या गप्पांमध्ये स्वयंपाक सुद्धा पटकन झाला बघा। तोपर्यंत ना सकाळी ब्राह्मण काका सुद्धा आले होते, म्हणजे ना पितृपक्षामध्ये ना पहिला विधी तो ब्राह्मण काकांकडून केला जातो, की म्हणजे त्यांचे पाय वगैरे धुवून त्यांची पूजा केली जाते। सोबत जे काही आपले इथून मागचे आजी आजोबा आहेत त्यांची नावं घेतली जातात, आणि मग त्यांना कोडा शिदा वगैरे दिला जातो। तर तोपर्यंत आम्ही भाजीची तयारी आणि सोबत जी फळं वगैरे असतात ती सुद्धा आपण ताटामध्ये वाढतोच, ती कट करून ठेवली होती, आणि जे काही नैवेद्य ठेवायचे होते आजी आजोबांच्या फोटोसमोर, आणि आपण कावळ्याला किंवा पाण्यामध्ये माशांसाठी जो नैवेद्य टाकतो तो सुद्धा तयार झाला होता। तोपर्यंत फक्त बाकीच्या पोळ्या वगैरे लाटायच्या राहिल्या होत्या, पण काका आल्यानंतर तो विधी झाल्यानंतर सगळ्यांनी म्हणजे त्यांच्या पाया पडायचा, आणि मग त्याच्यानंतर बाकीचा जो पुरणपोळीचा स्वयंपाक होता तो आवरला, आणि मग तोपर्यंत म्हणजे वडिलांनी आजी आजोबांच्या फोटोची पूजा वगैरे केली, फोटो वगैरे पुसून, आणि मग त्यांना नैवेद्य दाखवला। आणि मग पितृपक्षामध्ये आपण ज्या काकांना जेवायला बोलवतो ते सुद्धा आले होते, आणि त्यांच्यातर्फे आगार केलं जातं। आगार म्हणजे तो काहीतरी विधी असेल पितृपक्षामध्ये, मला सुद्धा त्याच्याविषयी एवढं काही माहिती नाहीये। तर विस्तवावरती नागवेलीच्या पानावरती तूप सोडलं जातं, आणि ते विस्तवावरती सोडलं जातं। त्याच्यानंतर लगेचच दोघांसाठी जेवणाचं ताट केलं जातं, आणि आपण जे काही बारीक सारीक जे पदार्थ केले जातात ते सगळे ताटामध्ये वाढायचे असतात। त्या दिवशी आपण सगळे पदार्थ बघा आवर्जून करतो,
पितृपक्षामध्ये विशेष गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांनी जेवण केलं आणि मग आम्ही नंतर सगळेजण जेवलो. तर चल आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. चलो बाय.